निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडालेला आहे आणि कोणतीही निवडणूक असली तर एक नाव नेहमी केंद्रस्थानी असतं, ते म्हणजे अजित पवार यांचं. अजित पवार आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. बारामतीतलं राजकारण हे देखील आपण बघणार आहोत आणि राजकारणातल्या करामती काय कराव्या लागतात ते देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा, मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही रिलॅक्स दिसताय, हसताय. ही निश्चिती नेमकी कसली आहे? बारामतीतल्या विजयाची निश्चिती आहे का महायुती पुन्हा सरकारमध्ये येणार याची निश्चिती आहे? दोन्हीची निश्चित आहे. पण आम्ही याच्या आधीच्या पण मुलाखतींमध्ये ऐकलं की तुम्ही रिलॅक्स दिसताय, हसताय. खूप कमी वेळाला तुमची मुलाखत घेण्याची संधी मिळते. तर अशा परिस्थितीमध्ये हे एवढं सगळं कॉम्प्लेक्स वातावरण असताना तुम्ही हसताय आणि रिलॅक्स वाटतंय हे आम्हाला बघून खूप बरं वाटतं. सकाळची सुरुवात आहे. सकाळची सुरुवात नेहमी छान. मला सकाळचं बोलायला, चर्चा करायला आवडतं आणि मी इतक्या वेगवेगळ्या गोष्टीतनं गेलेलो आहे, चढ उतारातनं गेलेलो आहे. त्याच्यामुळे मी गेल्या 35 वर्षात ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे, खूप काही गोष्टीचा. त्याच्यात कधी मला त्याची किंमत चुकवावी लागली, कधी मला त्याच्यामध्ये यश मिळालं, कधी अपयश मिळालं. आणि त्याच्यामुळं शेवटी आपण जीवनामध्ये काम करत असताना कुठलंही क्षेत्र जरी आपलं असलं तरी देखील याच्यामध्ये ज्या घटना घडत असतात, मी त्या मागच्या घटनांचा जास्त विचार न करता पुढं कसं आपल्याला सकारात्मक राहता येईल आणि चांगल्या पद्धतीनं पुढं जाता येईल हा माझा दृष्टिकोन असतो. त्याच्यामुळं मी जरा बिनधास्त आहे सध्या. तुम्ही भावनिक पण झालेला आम्ही बघितलेलं आहे. खास करून लोकसभा निवडणुकीनंतर तुम्ही चुकांची कबुली दिली. भावनिक अजित पवार बघणं आम्हाला आवडत नाही, असं तुमच्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. भावनिक झालो म्हणजे त्या दिवशी प्रचाराचा नारळ फोडताना मी शेवटी माणूस आहे. मी काही सारखाच कठोर राहिला पाहिजे अशातला भाग नाही. मला पण मन आहे, त्याच्यात काही हळवेपणा आहे. सगळ्यात तुमच्या प्रत्येकाच्याच मनात असतो तो. आणि तेव्हा माझे काही एक वीक पॉईंट आहे, माझी आई, माझे वडील. कारण आम्ही कशा पद्धतीनं इथपर्यंत पोचलो आहे ह्याची साक्षीदार माझी आई आहे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या वडिलांचा आमच्यावर एक दरारा होता. एक वडिलांच्याबद्दल आम्हाला खूप एक अभिमान होता. आणि ते मात्र 78 साली आम्हाला सोडून गेले. 78, मी 18 वर्षाचा असताना. आता ह्या दोन घटना, त्या दोघांचा उल्लेख आल्यामुळं थोडंसं मन हळवं त्याच्यातनं दाटून आलं. पण मी डोळ्यातनं कुठनं पाणी बिणी काढून रुमालाने पुसलं नाही. काहींनी अगदी रुमालाने पुसलं, दाखवलं. म्हणजे हे पण ठीक आहे, तो त्यांचा अधिकार. पण ते झाल्यावर मी पाणी प्यालो आणि माझा दुसरा विषय मी सुरू केला. नाही, पण मुळात दादा प्रश्न आम्हाला हाच पडतो की अजितदादा हे डेव्हलपमेंटवर बोलतात, त्यांचे मुद्दे स्पष्ट असतात आणि जर तरची भूमिका नसते. एकतर असं आहे किंवा तसं आहे. हे सगळं असताना सुद्धा अजितदादांना लोकसभेच्या निवडणुकीत भावनिकतेच्याच ट्रॅपमध्ये सगळ्यात जास्त अडकवलं आणि ते सुद्धा तुमच्याच कुटुंबाच्या वतीने. कुठे तुम्ही डेव्हलपमेंटचे इतके मुद्दे सांगताय, आता बारामतीचे सुद्धा आता अनेक मुद्दे सांगताय, तरी सुद्धा लोक परत भावनिकतेमध्येच तुम्हाला अडकवू पाहतायत. तो लोकांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात. लोकांनी ते ठरवायचं असतं आणि सगळ्यांचं ऐकायचं असतं आणि नंतर स्वतःचं मत पक्कं करून मताचं बटन कुणाचं दाबायचं ते ठरवायचं असतं. माझं मागे पण एकदा ते बघा, तुम्हाला आठवत असेल 5 वर्षापूर्वी एक नोटीस आली पवारसाहेबांना ईडीची. वास्तविक काय त्यांचा संबंध नाही. तेव्हा MSC बँकेमध्ये मी डायरेक्टर होतो, मी चेअरमन पण नव्हतो. 65 लोक डायरेक्टर होती, त्याच्यातला एक मी. पण मला अडकवण्याच्या करता ती बँक अडचणीत आणली. आज सागर, तुम्हालाही माहिती की 650 कोटी रुपये दरवर्षी त्या बँकेचा नफा आहे. 650 कोटी फायदा. तुम्ही विचार करा, जर एखादी आर्थिक बँक अडचणीत आली असती तर ती फायद्यात येऊच शकत नाही. पण जे आम्हाला त्या बँकेवरून धोपटलं बदनाम केलं. जसं 70,000 कोटीचं एक काढलं तसं त्या बँकेच्यावरून. अरे बँक तिथं आहे ना, RBIने चौकशी करावी, नाबार्डने चौकशी करावी, सहकार विभागाने चौकशी करावी, कुणाला पाहिजे त्यांनी चौकशी करा. आमचा डायरेक्ट, मी तर मिटिंगला पण जात नव्हतो कारण मी होतो डेप्युटी सेक्रेटरी. मला सागरजींना माहिती की माझ्याकडे किती गर्दी असती. मला
कधी पत्रकार मित्रांशी थोडंसं बोलायचं म्हटलं तरी ती बाहेरची रांग बघून मी यांना म्हणतोय नको आत्ता. कधी संध्याकाळ झाली, गर्दी कमी झाली तर मी थोडंसं बोलतो. कारण पहिल्यांदा मला तो माणूस आलेला दिसतो की इतक्या लांबनं कुठनं तरी तो गावाकडनं आलेला असतो, त्याला मोकळं करून त्याला परत जायचं असतं, हा माझा दृष्टिकोन. पण तेव्हा ते झालं तेव्हाही मी विचार केला, अरे मी त्या बँकेचा डायरेक्टर, साहेबांचा दुरान्वय पण संबंध नाही. आणि त्याच्यावर मला ते वाईट वाटलं आणि मी त्या आमदारकीचाच राजीनामा देऊन टाकला. त्यावेळेस नाही का घडलं. तेव्हाही बोलताना थोडंसं माझं मन दाटून आलं. मला ना जे माझ्या मनाला अजिबात पटत नाही आणि त्या गोष्टी अशा कुणीतरी जाणीवपूर्वक काढून आम्हाला त्याच्यामध्ये गोवण्याचा अडकवण्याचा प्रयत्न केला तर श्रीरंग मला ते काही सहनच होत नाही. नाही, पण मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही तुम्हाला 2 गोष्टी पाहिल्या. वाय.बी. चव्हाण सेंटरच्या इथे ज्यावेळेस पवार साहेबांनी स्वतः राजकारणातून निवृत्ती घ्यायची भूमिका घेतली, त्यावेळेस तुम्ही एकमेव नेते होतात की सगळ्यांना शांत करून पाहत होतात, सगळ्यांना हे येत होतं. सागर 2 दिवसापूर्वी साहेबांनी मला बोलवलं होतं, 2 का 5 दिवसापूर्वी साहेबांनी सांगितलेलं होतं की अजित, काकी होत्या, साहेब होते, सुप्रिया होती, की आम्ही निर्णय घेतलेला आहे की आपल्याला ह्याच्यातनं आता बाजूला व्हायचं. माझ्या वयाचा विचार करता आता ही कुणावर तरी जिम्मेवारी सोपवली पाहिजे आणि मी अशा पद्धतीनं 1 मेला एक पुस्तकाचं अनावरण करायचं आहे, त्याच्यात बोलणार आहे. त्यावेळेस कुबेर साहेब पण तिथं आले होते, गिरीश कुबेरजी. बरोबर आहे. तिथं राजीव खांडेकरजी होते, त्यांनाही नंतर कळलेलं होतं म्हणूनच ते तिथं आलेले होते. मला सांगितलं की हे कुठं बोलायचं नाही, थेट मी तिथं बोलीन. ते बोलल्यानंतर आपल्याला एक कमिटी करीन, कमिटी केल्यानंतर तिथं सुप्रियाला तुम्ही तिथं प्रमुख करा. मी हो म्हणलं आणि ते मला माहिती असल्यामुळे मी काही जयंत पाटील, भुजबळ साहेब, तुमचे दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, तुमचे हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांना कुणाला सांगितलं नाही, कारण साहेब म्हणले कुणाला सांगू नको. घरातला प्रश्न होता. आता मला माहिती होतं की आत्ता सागर भाषण करताना हे करणार आहे. माझं मन पक्क तयार होतं. मला जर आधी कळलं असतं की बाबा हे करायचं तर मी माझ्याही सगळ्यांना सांगितलं असतं, म्हणजे सगळ्यांचं माइंड त्या पद्धतीनं झालं असतं. सगळ्यांना बाकीच्यांना तो शॉक होता. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना हळवेपणा म्हणजे आला, काहींना रडू आलं, काहींना तिथं हे झालं असं. आणि मला माहिती होतं की मी सांगत होतो, अरे बाबा ही वेळ कधी ना कधी येणार आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या समोर कोणीतरी तयार झालं पाहिजे. आपण कुणाला तयार करू, आपण सगळेजण सपोर्ट करू, ते आपल्याला मार्गदर्शन करतील असं मी सांगत होतो. कारण मला सांगण्यात आलेलं होतं की हे आपल्याला करायचं आहे. पण मग त्या दिवशी तिथं सगळं- जाणीवपूर्वक तुलाही माहिती आहे कधी अशा कार्यक्रमाला काकी येत नाही. बरोबर आहे. काकी आल्या होत्या, तिथं बसल्या होत्या, याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल. नाही, पण तिथे तुम्ही सगळे असं ज्या पद्धतीने हाताळत होता, कालांतराने दिसत असं होतं की अजितदादा अहो झालं ना विलन बाबा करतात. सागर, विलन त्याच्यात करतात. मी विलन ठरलो. तेच. शेवटी आमच्या दैवता करता आम्ही विलन काही करायला तयार असतो. इतके दिवस केलंच ना राजकारणात. जे आलो 87ला, तितके दिवस दैवता करता पडेल ते बाबा, दैवताच्या नावाला कुठं धक्का लागला नाही पाहिजे. कोण नाराज झालं, साहेबांचा संबंध आहे, माझा दोष आहे, मी त्याच्यात हे केलं, जबाबदारी आपल्यावर. शेवटी आपलं शक्तीस्थळ आहे, ते शक्तीस्थळ मजबूतच राहिलं पाहिजे. नाही, पण हे मग तुम्हाला विलन करण्याचं कारण काय झालं? नाही ते आता मला ते काढायचं नाही सागर. तो झालं हे काही 20 तारखेच्या निवडणुकीला आहे का? नाही नाही, पण 20 तारखेच्या नाही, निवडणुकीला काय होतं दादा, मुद्दा असा येतो की सगळे विषय भावनिक करून शेवटी परत तुम्ही विलन होतात आणि प्रचारामध्ये तुम्हाला टार्गेट कदाचित आमच्या नशिबात ते असेल. दादा, पण एक आरोप जे आधी तुमच्यासोबत होते आता तुमच्या विरोधात आहेत, त्यांच्याकडनं केला होता की दादांना सगळं दिलं गेलं. सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्री बनवता आलं असतं, पण पवारसाहेब म्हटले की त्यांना बनवलं नाही, दादांनाच सगळी पदं दिली. तरीही इतकी इन्सिक्युरिटी अजितदादांमध्ये काय आहे असा तुम्हाला नेहमी प्रश्न विचारला होता. ठीक आहे, आम्ही कमी पडलो. नाही, पण याचं कारण एक आत्ता की ज्या गावांमध्ये पाणी नव्हतं तिथे 2 दिवस पवारसाहेब फिरतात, तिथे आवर्जून सांगतात की आधीच्या तरुण नेतृत्वाने पाणी दिलं नाही, आता नवीन तरुण नेतृत्वाला स्वीकारा. म्हणून हा मुद्दा आहे. तो शेवटी तुम्ही आत्ता जे बोललात की पुणे जिल्ह्यामध्ये तुमचे संबंध अनेक ठिकाणी राजकीय, हे त्यावेळेस राजकीय परिस्थिती म्हणून तुम्ही तसे घेतले, पण विलन तुम्ही ठरलात. कुणाला तरी कुठंही त्यांच्या इमेजला धक्का न लागण्याकरता
इमेजवर कुठलाही परिणाम न होण्याकरता त्यांची जनमानसातली जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला कुठं गालबोट न लागण्याकरता कुणाला तरी ह्या गोष्टी सहन कराव्या लागतात, त्या मी केल्या. अच्छा, ठीक आहे. मला तुमच्या घोषणापत्रावर जायचं आहे. तालुकानिहाय म्हणजे विधानसभानिहाय घोषणापत्र केली, हे फार एक वेगळा कन्सेप्ट आवर्जून आहे. बारामतीमध्ये जे घोषणापत्र तुम्ही आवर्जून सांगितलं, त्याच्यामध्ये तिथे छोटे मोठे उद्योग आणण्यासारखा विषय असेल किंवा लॉजिस्टिक पार्क लॉजिस्टिक पार्क असेल असेल किंवा क्रीडा क्रीडा इंटरनॅशनल लेवलचं क्रीडा संकुल आहे. परत नंतर सोलरवरचं पूर्ण सिस्टीम तयार City, करायचं आहे तिथे. या बेसिक गोष्टी म्हणजे एक तर मी असं पाहिलंच होता की अख्ख्या सगळ्या राज्यात सर्वाधिक विकसित, सर्वाधिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातनं अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुद्धा तिथे वेगवेगळ्या सेवा सुविधा आहेत. तरीही अजित पवारांना अजून इतके लोकांना द्यावं असं वाटतं. लोकांना अपेक्षित काय आहे तुमच्याकडनं? अजून किती विकास डेव्हलपमेंट अपेक्षित आहे? हो का, माणसांचं कधीही काम संपत नसतं. उद्याच्याला सागर जे आले त्यांनी मला 4 कामं सांगितली, केली, तर सागर पुन्हा माझ्याकडे येणार नाहीत असं नाही. पुन्हा नवीन काम. लोकांचं राहणीमान बदलतं आहे, लोकांचं अपेक्षा वाढलेल्या आहेत. लोक जग इतकं जवळ आलेलं आहे की तुम्ही कुठली क्लिक केलं तर तुम्हाला तिथली माहिती सगळी मिळते. तुम्हाला असं वाटतं की तिथं ते होतं, मग आपल्याला का नाही? चांगल्या प्रकारचं लाईफ आपल्याला जगता यावं अशा प्रकारची भावना यंग जनरेशनमध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यांच्या अशा आकांक्षा, अपेक्षा प्रचंड वाढलेल्या आहेत. आम्हाला काम करायला मनापासून आवडतं. त्याच्यामुळं मी प्रत्येक 5 वर्षांनी, तुम्ही जर माझी बारामती बघितली तर मी त्याच्यात भरच टाकण्याचं काम केलं. मी काही ठराविकच गोष्टी केल्या नाही. मी करताना सगळ्या बाजूचा त्या विचार करून त्या ठिकाणी पुढे जातो. पवार साहेबांनी सुरुवातीला पाझर तलाव केले, परंतु पाऊसच कमी पडायला लागल्यामुळं पाझर तलाव भरेना. त्याच्यानंतर आम्ही पुरंदर उपसा सिंचन योजना केली. त्याच्या आधी जनाई सिरसाई उपसा सिंचन योजना केली. ती बंद पाईपलाईनमधनं नसल्यामुळं बऱ्याचदा पाणी वाया जायचं. आता नवीन टेक्निक आलेलं आहे की आता इथनं पुढं ओपन कॅनॉल करण्याच्या पेक्षा बंद पाईपलाईनमधनंच पाणी न्यायचं, पाण्याची बचत करण्याच्याकरता. पाणी तेवढंच पृथ्वी तलावर आहे. लोकसंख्या प्रचंड वाढली, पाण्याचा वापर प्रचंड वाढला. पूर्वी ग्रामीण भागामध्ये 40 लिटर पाणी दिलं तरी त्यांचं भागायचं. शहरी भागात 135 लिटर पाणी. हे शहरात राहतात म्हणून त्यांना 135, श्रीरंगजी ग्रामीणमध्ये राहतात त्यांना 40. हा कसं काय भेदभाव? नंतर आता तिथं पण 70, 75 वगैरे सुरू झालं. ह्या सगळ्या गोष्टी सागर आहेत आणि त्याच्यामुळं ह्याच्यातून शिक्षणाची नवीन नवीन दालनं, वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून त्यांना सभासद म्हणून चांगल्या प्रकारची सर्व्हिस देणं, ह्याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या अँगलनी मी विचार करत असतो. आज सोलरमध्ये, पूर्वी 10 वर्षापूर्वी सोलर आला, त्यावेळेस फक्त सोलरवर आपण आपलं बॉयलर लावायचो, 2-3 पॅनल लावायचो, त्याच्यावरती बॉयलर का तर लाईट बिल जास्त व्हायचं. आता छतावर ते करून तुमच्या घरापुरतं आपण लावताय. परंतु घरापुरतं न लावता आता मी तर काही ठिकाणी 5 एकर जागा घेऊन तिथं 1 मेगावॉट वीज तयार करून किंवा जास्तीची जागा घेऊन 2-3 मेगावॉट वीज तयार करून शहरातली जेवढी माझी स्ट्रीट लाईटची वीज आहे आणि शहराच्या करता पाणी देण्याच्या करता जे पंप चालतात पाणी पुरवठ्याच्या करता, तेवढी वीज आपण तिथं तयार करायची आणि ती त्यांना द्यायची, जेणेकरून काही कोटी रुपये बिल ते माझ्या शहराचं कमी झालं पाहिजे. हे जे काय आमच्या डोक्यात सारखं काही 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 चाललेलं असतं, त्याच्यातनं त्या 5 गोष्टी माझ्या तालुक्याच्या करता कराव्यात, ह्या एक दृष्टिकोन माझ्यासमोर आला. तुम्ही आज पण बारामतीमध्ये कधी बघा, इतर शहरांच्या तुलनेने बारामतीमध्ये खूप सुविधा तुम्हाला चांगल्या पाहायला मिळतील. पण त्याच्यातनं अजून चांगलं करण्याचा माझा दृष्टिकोन असतो. दादा, विकासाच्याच मुद्द्यावरनं की जसं बारामतीचा विकास होतो, तसा महाराष्ट्राच्या इतर राज्यांचा, शहरांचा, गावांचा विकास का होत नाही असा एक नेहमी आरोप केला जातो. म्हणजे कुठल्याही एका पक्षावर किंवा कुठल्याही एका नेत्यावर हा आरोप नसतो. पण निवडणुकीला सामोरं जात असताना विकास
संपूर्ण शहरांचा तुमचं विकासाचं विजन आहे. आम्ही तुम्हाला बघतो की तुम्हाला जर काही वाईट दिसलं तर तुम्ही तिथल्या तिथे अधिकाऱ्यांना झापता बोलवता. पुण्यामध्ये आम्ही अनेक उदाहरणं बघितली. मग शहरांचा असा विकास का होऊ शकत नाही? ज्या पद्धतीनं शहरं बकाल होत चालली याच्यावर तोडगा. श्रीरंग, तुम्हाला मी सांगतो, तुम्ही पिंपरी चिंचवड बघितलंय? तुम्ही 25 वर्षापूर्वीचं पिंपरी चिंचवड आताचं पिंपरी चिंचवड बघा. त्याच्यामध्ये पूर्णपणे 25 वर्ष लोकांनी ती सूत्र माझ्या हातामध्ये दिलेली होती. मला काम करायला आवडतं, निर्णय घ्यायला आवडतात, काम चोख करायला आवडतं, क्वालिटीचं करायला आवडतं. त्याच्यामध्ये वेडेवाकडे प्रकार मला आवडत नाही. तुम्ही दोघांनी पुण्यातल्या इमारती बघा. त्या इमारती करत असताना मी त्याचे प्लॅन, इस्टिमेट, जे काही डिझाईन केलेले, तुम्ही माझंच म्हणजे पुण्याचा सर्किट हाऊस बघा, पुण्याचा कलेक्टर ऑफिस बघा, विभागीय कार्यालय, काउन्सिल हॉल पुण्याचा बघा, किंवा आता सारथीची बिल्डिंग झालेली बघा, शालेय इमारत होती, शालेय भवन, ते कृषी भवन होतं आहे, सहकार भवन होतं आहे, पणन भवन होतं आहे, कामगार भवन होतं आहे, अजून एक प्रशासकीय भवन होतं आहे, किंवा पिंपरी चिंचवडला आम्ही प्राधिकरणात एक इमारत केलेली ग्रीन बिल्डिंग, ती बघा. आत्ता पिंपरी चिंचवडमध्ये मी नवीन एक प्रशासकीय इमारतीचं काम सुरू केलेलं, ते बघा. मला अतिशय तिथल्या वातावरणामध्ये सूट होणाऱ्या, तिथल्या नॅचरल हवेचा, तिथल्या नॅचरल थंडपणाचा पुरेपूर फायदा उठवणाऱ्या गोष्टी करायला आवडतं. सारखं बंद करायचं आणि AC चालू करायचं हे मला आवडत नाही. ज्यावेळेस तुम्हाला ACची गरज आहे तेवढ्यापुरतं जरूर AC चालू करा. बाहेरच्या सनलाईटचा जास्तीत जास्त तुम्ही उपयोग करून घ्या. ग्रीनरी करा, लँडस्केपिंग करा, अशा प्रकारच्या गोष्टी करा. तुम्ही कुणालाही बघा, कुठलाही अधिकारी तुम्ही बघा, तो म्हणेल की अजित पवारला हे आवडतं. माझं चेंबर बघा, मी ज्यावेळेस माझी जी चेंबर केली ती मी त्याच्यामध्ये मला बटबटीतपणा, गॉडीपणा, मला सोबर, डिसेंट. तुम्ही माझं घर बघा, मला एक वेगळ्या पद्धतीचं पॉलिश किंवा मला दगडाला रंग दिलेला आवडत नाही. नॅचरल स्टोन जो आहे तोच कलर आपण केला पाहिजे. ही गोष्टीची मला आवड आहे. आणि तुम्ही मगाशी म्हणला की इतरांचं का होत नाही. सगळ्या लोकप्रतिनिधींनी उद्या श्रीरंग कुठला आमदार असेल, सागर कुठला आमदार असेल, अजित कुठला आमदार असेल, त्याला निधी जो मिळतो त्या निधीचा पुरेपूर फायदा त्यांनी उचलला पाहिजे. श्रीरंग, मला कुणाला बदनाम करायचं नाही. काही जण नुसते टक्केवारी काढतात, तिकडे कर, काम कसलं करायचं कर, आम्हाला काही घेणं देणं नाही, डुंकून बघायला जात नाही. माझ्या इथली कामं मी पहाटे 6ला उठून साईटवर जातो आणि लोकांना त्रास नको म्हणून पहाटे कामं बघतो. मला काही वेळ लागलाय की बाबा आपल्या कारकिर्दीमध्ये झालेलं काम उजवं झालं पाहिजे, आपल्यालाही समाधान मिळालं पाहिजे आणि जनतेलाही त्याचा लाभ मिळाला पाहिजे. ही माझी भूमिका आहे. मी आज पण कुठल्याही संस्थेत काम करायला गेल्यानंतर माझ्या संस्था पण तितक्याच ताकदीनं मी बघतो. मला वेडवाकडं नाही आवडत, माझा स्वभाव आहे. मी अधिकाऱ्यांना पण, तुम्ही प्रशासनात आता तुमचं मंत्रालयात जाणं येणं असतं, मंत्रालयात विचारा. माझी स्पष्ट भूमिका, हा माझा फायनान्स सेक्रेटरी असेल आणि ह्यांनी मला सांगितलं की दादा हे काम आपल्या राज्याच्या दृष्टीनं घातक आहे, अडचणीचं आहे, सोडून द्या, पुढचा विषय घ्या. प्लॅनिंगनी सांगितलं हे प्लॅनिंग आपल्याला राज्याला पुढं नवीन प्रश्न निर्माण करणार, सोडून द्या, पुढचा विषय. माझ्या मीटिंग, कितीतरी जण म्हणतात ह्याच्याकडे चला मीटिंगला, झट दिशी निर्णय होऊन मोकळा होतो. आणि मी काय एकटा निर्णय घेत नाही. तुझं काय मत आहे, तुझं काय मत आहे, तुझं काय, आणि त्याच्यातनं मग निर्णयाप्रत यायचं. एकट्याने निर्णय घेतला तर तो एकतर चांगला होऊ शकेल किंवा तो चुकीचं झालं तर वाटोळच होऊ शकेल. 10 लोकांना, 5 लोकांना विचारून निर्णय घेतला तर 5 मधली 3 मतं जी असतात त्याच्यात आपलं 4थं मत घालायचं आणि करून टाकायचं. नाही, पण दादा तुमचं हेच रोकठोकची भूमिका. तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सुद्धा जी स्पष्ट भूमिका मांडता त्याच्यावर प्रश्नचिन्ह विरोधक उपस्थित करतात आणि आता स्वतःच जास्त रकमेची भूमिका ते मांडताना दिसतात. खरंच पॉप्युलर घोषणा, मतं मिळावी यासाठी घोषणा, यामुळे टोटल बजेटवर परिणाम किती काय अपेक्षित दिसेल? त्याच्यामुळं देशाचं नुकसान होणार आहे, राज्यांचं नुकसान होणार आहे. तेवढ्यापुरतं तुमची कारकीर्द तेवढी होण्याच्याकरता तुम्ही आउटगटकेचा विचार करू नका, लाँग टर्मचा विचार करा. राज्य पुढं वर्षानुवर्ष चालणार आहे. ते चालत असताना तुम्ही राज्याला तुमच्या कारकिर्दीत आहे हातात म्हणून कसलाही निर्णय घेऊन
बाकीच्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देऊ नका. आज मी ज्यावेळेस घोषणा केल्या अर्थसंकल्पात त्यावेळेस 75,000 कोटी रुपयाच्या त्याला मला तजवीज करावं लागेल. मदत लागत होती, लाभ देण्याच्या करता रक्कम उपलब्ध करावी लागत होती. ह्यांनी पंचसूत्री कार्यक्रम केलाय. मी ते सगळी बेरीज केली, सगळ्या माझ्या फायनान्सच्या माजी सचिवांशी बोललो, त्या सगळ्या लाभार्थ्यांचा विचार केला, संख्येचा विचार केला, गुणाकार केला. सगळं केल्यानंतर त्याला 3 लाख कोटी रुपये लागतात. उदाहरणच घ्या, त्यांनी 3,000 रुपये केले, 2.5 लाख महिला 3,000 प्रमाणे त्याला जवळपास जी काही रक्कम लागती ती 90,000 कोटी ते 1 लाख कोटी रुपये लागते. 90,000 कोटी तर 1 लाख कोटी एका योजनेला. त्यांनी मुलांचं शिक्षण पण फ्री केलंय, त्यांनी त्याच्यामध्ये कर्जमाफी पण सांगितली, त्यांनी त्याच्यामध्ये बसचा पण प्रवास सगळा फुकट करून टाकलाय, त्यांनी त्याच्यामध्ये बेरोजगारांना 4,000 रुपये केलेत. सागर आणि श्रीरंग ह्या सगळ्याचा हिशोब केल्यानंतर त्याला 3 लाख कोटी रुपये लागतात. किती लागतात? 3 लाख कोटी रुपये. आपल्या राज्याचं मागचं बजेट होतं 6.5 लाख कोटीचं. 3 लाख कोटी ह्याच्यात गेले आणि 3-3.5 लाख कोटी पगार, पेन्शन, घेतलेल्या कर्जाचं व्याज ह्याच्यात गेले. काय रस्ते काय करायचेच नाहीत. कोस्टर रोड करायचेच नाही. म्हणतात आम्ही करू म्हणून, सत्तेत आल्यानंतर कसं करू ते आता नाही आता ते सांगताच येत नाही म्हणून आम्ही करू, बघू, जाऊ, याला काही अर्थ नाही. मी जबाबदारीने सांगतो, ही गुमराह करण्याची गोष्ट आहे. ही आपली फसवणूक करतायत, राज्याचं नुकसान करतायत, जनतेची दिशाभूल करतायत. दिशाभूल करून जनतेला लाडकी बहिणाचा जो इम्पॅक्ट झालेला आहे तो कमी करण्याचा केविलवाणा त्यांचा प्रयत्न आहे. दादा, आधी ते विरोध करत होते, आता तीच रक्कम वाढवून सांगतायत. अहो, आधी म्हणायचे की दादांनी कर्जबाजारी केलं, तिजोरी कंगाल केली, कर्ज काढलंय, कर्जाचा डोंगर उभा केलाय. यांनी तर हे सगळं आणल्यानंतर कर्जाचा डोंगर नाही, हिमालयाच्या पुढं काहीतरी होईल. नाही, पण मग आपण जे देतोय योजना हे देता येणार नाही त्यांना, तेवढं ते देताच येणार नाही. ते म्हणतील की यांनी आता, मग ते काय, एक तर ते सरकारमध्ये येणार नाही, ही चाहूल त्यांना लागलेली आहे. ही चाहूल लागली असताना असं तसं आता विरोधी पक्षात बसायचं, मग त्या घोषणा करून, वाटेल त्या घोषणा करून, ह्याचा काही परिणाम झाला तरी आपल्याला कुठंतरी तिथं रस्ता दिसतोय का हा बघण्याचा श्रीरंग त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. दादा, राजकारणाचाच मुद्दा जेव्हा येतो तेव्हा पुन्हा एकदा ईडी निवडणुका आल्या की खास करून ईडीची भीती हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येतो. आज बातम्या आल्या ज्याच्यामध्ये भुजबळ साहेबांचं एक विधान आलं की ईडीची भीती होती, आणि नंतर भुजबळ साहेबांकडनं स्पष्टीकरण आलं काही वेळानंतर की मी असं काही बोललोच नाही. मग या बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जातात तुमच्या विरोधात? हे जाणीवपूर्वक पेरलं जातं. हे जसं लोकसभेला संविधान बदलणार, आरक्षण काढणार, तुमच्या नोकऱ्या जाणार, घटना बदलणार, हे असले सगळं सांगितलं आणि काहींना ते खरं वाटलं. त्याची किंमत मोजली ना बाबा आम्ही. त्या CAचा कायदा आला, त्याच्यात परदेशामध्ये जे भारतीय जे अडचणीत आहेत त्यांना आपल्या पुन्हा देशात आणायचं आहे म्हणून तो आणला. इथं उठवलं, इथल्या मुस्लिम लोकांना परदेशात पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये पाठवण्याच्या करता तो कायदा आणला. काय होतं, विकासाचा मुद्दा तुमच्याकडे राहिला नाही. मतं तर पाहिजे, सत्ता तर पाहिजे, कशी मिळवायची, मग या फेक नरेटिव्ह सेट करायचे आणि चालू करायचं. तुम्ही लोकसभेच्या वेळेला मला आठवतं एक भाषण करत होता, ज्या वेळेला तुम्ही सांगत होता, मी मनाला नेहमी सांगत असतो, माझ्या जिभेला पण सांगत असतो, चुकीचा शब्द जाऊ द्यायचा नाही, चुकीचा शब्द जाऊ द्यायचा नाही. पण तुम्ही RR पाटलांवर टीका केली, म्हणजे ती अनावधानाने मिनिट काय टीका केली? की त्यांनी सही केली होती म्हणून. सही केली ही टीका झाली श्रीरंग? पण विरोधक तर तसंच म्हणतात की नाही, विरोधक काही दिवंगत माणसावर ही ठीक आहे, आता तो दिवंगत झाला म्हणून, पण सही झाली ही काळ्या दगडाची पांढरी रेघ आहे ना, मला ते काढायचं नाही. पण तू जाऊन बघ माहितीच्या अधिकारात. नाही, बरोबर आहे, पण चर्चा आहे की खरंच तो उद्देश काय होता. मग
उद्देश काय होता आता आर आर नाही ना. मी त्यावेळेस म्हणजे मी त्याला जिवंत असतं तर विचारलं असतं आर आर काय माझं चुकलं बरोबर. की तू ठीक आहे मी पण असतो तर हे केलं असतं, सही केली असती. कुणाची इन्क्वायरी करायची, दोषी असेल तर कळलं पाहिजे, सही झाली पाहिजे. ओपन इन्क्वायरीची काय गरज होती? दोन प्रकारच्या इन्क्वायरी असतात, बरोबर क्लोज. एक ओपन इन्क्वायरी, रेग्युलर इन्क्वायरी. ओपन इन्क्वायरी म्हणजे श्रीरंग देशातल्या कुठल्याही लोकांनी काही कागद दिला, ही चौकशी करा, ती चौकशी करा, ती चौकशी करा. मग असं तर पार आमचं वाटोळच होईल. तुमच्याकडे असणाऱ्या गोष्टीचे चौकशा करा ना. पण ओपन मला किती त्रास झाला श्रीरंग. माझा तो फ्लॅट आहे, तिथे सगळी अशी कागदपत्र, वकील, हे वेगवेगळी लोक, काय उत्तर द्यायचं, ह्यांची काय यावं मला प्रश्नावली. मला माझ्या पत्नीला प्रश्नावली आली, तुम्ही आतापर्यंत परदेशात कितीदा गेला, तिकीट कुणी काढलं, पैसे कुणी दिले, तुम्ही किती वाहनं वापरता, ती कशी विकत घेतलेली, परदेशात कुठल्या हॉटेलमध्ये राहिला, त्याचं बिल कुणी दिलं, परदेशात जे फिरला त्याचं बिल कुणी दिलं. अरे काय त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही बाकी विचारायचा अधिकार आहे. पण हे प्रश्न मी ते ठेवले नाही रे, नाहीतर तुम्ही बघितले असते तर म्हणले असते काय कुठल्या पातळीला चाललं राजकारण. नाही पण दादा मुद्दा हाच आहे की आर आर आबा निर्णय स्वतः घेण्यासारखे तर परिस्थितीत नव्हते, त्यांना कोणी सांगितलं अरे बाबा आता ते झालंय कुठं नाही. पण ह्याचं प्रेम, जखमे. इतकं प्रेम, अर्थात हा मुद्दा तुमच्या विरोधात प्रचारात तर अजिबात होतो. नाही, अजिबात होणार नाही. मी तुम्हाला सांगतो तो विषय माझ्या दृष्टीने संपला. अच्छा, कारण की या विषयामध्ये काय होतं की स्पष्टता येणं हे अपेक्षित होतं. स्पष्टता येण्याच्या करता ती व्यक्ती हयात आहे. पण पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी ॲज अ CM म्हणून त्याच वेळेस सांगितलं, ती फाईल माझ्यापर्यंत आलेली नव्हती, असे काहीतरी चाललेलं होतं. तुम्ही तर बघितलं त्याचं बरोबर. बाईट काय ते. बरोबर आहे. दादा बारामतीबद्दल बोलताना तुम्ही बारामतीचे आमदार आहात आणि तुमच्यासमोर तुमचाच पुतण्या आहे. थोडंसं महाभारताच्या दृष्टीने बघितलं तर समोरही आपलेच आहेत, यावेळी बाजूला आपलेच आहेत, अशी परिस्थिती मनात घालमेल होत नाही का? नाही आता मन इतकं निबर झालं, घट्ट झालंय, जसं पॉलिटिक्समध्ये आल्यावर गेंड्याची कातडी ठेवावी लागते तसं ते मन फार असं निबर होऊन गेलं. एकेकाळी पुतण्या म्हणून तुम्हाला स्वीकारलं, आता पुतण्या म्हणून बारामतीकरांनी तुम्हाला स्वीकारलं, आता नवीन पुतणे म्हणतात की मला स्वीकारा. का कारण आहे जो तुम्हाला स्वीकारावं की पुतण्याला नवीन जनरेशन म्हणून घ्यावं? लोकांनी ठरवायचं. मी उभा आहे त्याच्यावर मी म्हणणार मलाच स्वीकारा, तो उभा आहे म्हणून तो सांगणार मलाच स्वीकारा. जनता जनार्दन त्यांचा अधिकार आहे, लोकशाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी बटन दाबण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला, तुम्ही त्याचा वापर करा. नाही पण तुमच्या घरामध्ये तुम्ही तुमच्या भावाला कुठलेही निर्णय घेण्याचे, म्हणजे ज्यावेळेस 2019ला शपथ घेतली फडणवीस साहेबांबरोबर, त्यावेळेस सुद्धा तुम्ही त्यांच्याकडे गेला होता, त्यावेळेस डिस्कशन केलं असं कळत होतं. कालांतराने अनेक गोष्टी ज्यावेळेस घडत होत्या त्यावेळेसही तुम्ही त्यांच्याशी चर्चा करून करत होतात. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या स्वतःच्याच भावाचाच मुलगा असं होणं, हे तुम्ही तुमच्या भावाला कन्सल्ट केलं नाही का, चर्चा केली नाही का? काही गोष्टी सांगण्याच्या पलीकडे झालेल्या आहेत, तेव्हा मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही. दादा या मुलाखतीच्या काही तास आधी तुमची आणि प्रकाश आंबेडकरांची भेट झालेली होती. निवडणुकीपूर्वी तुमचं असं काही बोलणं झालेलं होतं की आपण एकत्र यायला पाहिजे, त्यांनी महायुतीत यायला पाहिजे, किंवा तुम्ही आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येऊन काही वेगळी समीकरणं होऊ शकतात? श्रीरंगजी, तुम्ही सागर ज्या क्षेत्रात आहात त्याच्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल आहेत ना, रोज वाढत आहेत त्याच्यात. तुम्ही सगळ्यांशी तुमच्या चॅनलच्या त्या लोकांशी पण संबंध ठेवून असतात, कारण कधी संबंध कधी कुठंही उपयोगी पडतात. अनेक आपली परंपरा आहे, आपली मराठी संस्कृती आहे, आपल्या वडीलधाऱ्यांनी ती आपल्याला शिकवण दिली. मी राजकीय क्षेत्रात आहे, अनेक पक्ष आहेत. पूर्वी महत्त्वाचे 4 पक्ष होते, आता 6 झाले. अजून बाकीचे पण ते आहेत, वाढतातच, कधी काही कमी होतात पण वाढतच असतात. त्याच्यामुळं राजकीय क्षेत्रामध्ये एक काही महत्त्वाची लोक आहेत, त्यांच्याशी चांगले संबंध ठेवणं हे काही चुकीचं नाही. ते एक वंचित आघाडीचे लीडर आहेत. आज त्यांना घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे, तसं ते अभ्यासू आहेत.
ते खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांना ह्या सगळ्या संसदीय प्रणालीचा अनुभव आहे. आणि आम्हा लोकांचं क्षेत्र एक असल्यामुळं मला मधी कळलं की त्यांना काही त्रास झाला आणि तातडीनं दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं. म्हणजे वेगवेगळ्या बातम्या तर अफवा उठतातच. आम्ही त्या दिवशी ठरवलेलं होतं त्यांच्याकडे जायचं. मी सतत ह्या सगळ्या कामात होतो. मला वाटलं ते आहेत आपल्या मुंबईच्या घरी. फोन केल्यानंतर कळलं की ते पुण्याच्या घरी आहेत. मग त्या दिवशी मी नवाबभाईंचे जावई वारले होते म्हणून सांत्वनपर आपण जातो तसं तिथं गेलेलो होतो. आणि मग ठरवलं होतं की पुण्यात गेल्यानंतर एक भेट घ्यायची, त्यांची तब्येतीची विचारपूस करायची. त्यांच्याशी मधून अधून चर्चा होतीच. काही मला काम लागलं तर मी त्यांना फोन करतो, त्यांना काही लागलं तर ते मला फोन करतात. आणि त्यामुळं मी तिथं गेलो होतो. अर्धा पाऊण तास गप्पा मारल्या, कॉफी घेतली आणि पुढं माझ्या कामाला. भविष्याची साखर पेरणी आहे का? नाही, आता ते आजारी पडली एवढं मी क्लिअर. श्रेयन, तुम्हाला अजून माहीत नाही, सागरला माहिती आहे माझा स्वभाव. मी फार स्पष्ट वक्ता आहे. मी छक्क्या पांज्यातला माणूस नाही आहे. नाही, आम्हाला माहिती आहे. मी त्याच्यामध्ये असतं तर मी सांगितलं असतं की माझ्या डोक्यात हे चाललंय, पण ते नाहीच आहे. तर त्यांना मला भेटायचं होतं इथं, ते इथं नाहीत. त्याच्यावर ते त्यांच्या फ्लॅटवर होते आणि ते तिथून माझं घर पण जवळ होतं. मला विमानतळावर जायचं होतं 4 वाजता. मी 3 वाजता तिथं गेलो. 2:45 वाजता पाऊण तास तिथं थांबलो, बोललो, चर्चा झाली. ते म्हणलं कधी सुरू करताय बाळासाहेब? ते म्हणले 8-9 तारखेपासून सोलापूरहून सुरुवात करणार आहे, उद्यापासून. एक राज्यामध्ये आता एक गाळप हंगामाच्या संदर्भामध्ये एक प्रश्न आहे तुम्हाला, की गाळप हंगाम लेट करावा कारण की मतदान आहे असं प्रोसेस. सागर, त्याच्याबद्दल काय झालंय, पाठीमागच्या काळामध्ये मिटिंग होत असताना मिटिंगमध्ये एकमताने 15 तारखेला गळीत हंगाम नोव्हेंबरला सुरू करावा असा निर्णय झाला. दिवाळी पण होऊन द्यावी आणि त्यावेळेस व्हावं. त्यावेळेस 20 तारखेची काही मतदान येईल असं वाटलेलं नव्हतं. ते 20 तारीख नंतर कळली. आता आचारसंहिता सुरू झाली. आता मुख्यमंत्र्यांनी अनेक आमदारांनी कळवलं की आमचे खूप मोठे वोटर वोटिंगच्या करता थांबणार नाहीत, ते जातील ऊस तोडायला आणि त्याचा फटका आम्हाला बसेल, सगळ्यांनाच बसेल. आम्हाला म्हणण्यापेक्षा ते वोटर तिथं गेल्यानंतर पर्सेंटेज कमी होईल आणि हे बरोबर नाही. म्हणून ती तारीख वाढवा. मग किती वाढवायची? त्यांनी 25 तारीख केली. 25 तारीख केल्यावर त्यांनी सहकार विभागाला कळवलं. सहकार विभागाने सांगितलं कोड ऑफ कंडक्ट लागलेला असल्यामुळं आम्ही ही गोष्ट निवडणूक आयोगाला पाठवू. निवडणूक आयोगाने मान्यतेला दिली तरच आम्हाला करता येईल, नाहीतर आम्हाला करता येणार नाही. मलाही हीच गोष्ट सांगितली, कारण मी फोन करून विचारलं काय झालं. साखर आयुक्ताला विचारलं, संबंधित सचिवांना विचारलं. त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला असे आदेश आलेले आहेत, परंतु कोड ऑफ कंडक्ट आहे, आचारसंहिता असताना हे परस्पर 15चं 25 केलं तर कुणी कोर्टात गेलं तर आम्हाला उत्तर नाही. मग अधिकार कोणाला? निवडणूक आयोगाला. ते गेलं. निवडणूक आयोगाने सांगितलं की ठीक आहे 25ला घ्या, तर ते होईल. त्यांनी सांगितलं नाही जायचे ते तर 15. एक प्रश्न राज्यातल्या महायुतीच्या मैत्रीपूर्ण लढतीच्या संदर्भात आहे. मैत्रीपूर्ण लढत हे नियोजित आहे की खरंच अंतर्गत संघर्ष म्हणून आहे? आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला. 288च्या 288 जागामध्ये कुठंही मैत्रीपूर्ण न होता व्यवस्थितपणे जागा वाटप व्हावं. परंतु लास्ट क्षणाला काय झालं, 1, 2, 3 दिवाळीच्या सुट्ट्या, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज आली आणि सगळे आपण सगळेजण सणामध्ये आपल्या आपल्या कुटुंबाबरोबर असतो आणि 4ला विड्रॉलचा दिवस आला. त्याच्यामुळं खूप जणांना काढण्याच्या करता आम्ही बसलो, पण काही काही जणांनी फोन बंद करून निघून गेले. त्यामुळं काही अर्ज 5 ठिकाणी राहिलेत, 5 ठिकाणी डबल दोन्ही पक्षांना. ही फॅक्ट आहे. नवाब मलिक साहेबांच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं तुम्ही तिकीट दिलं तर आम्हाला ते मान्य होणार नाही, आम्ही तिथं जागा उभी करू. आम्ही म्हणलं की बाबा ते आमच्यावर होते, त्यांच्यावर आरोप सिद्ध झालेले नाही आहेत आणि अशा वेळेस एखाद्याला बाजूला ठेवायचं आम्हाला पटत नाही. आमच्या सहकार्याला आम्हाला तिकीट द्यायचं.
ते म्हणले इथं तुम्ही तिकीट दिलं तर आमची भूमिका साफ आहे, आम्ही तिथं महायुतीचा उमेदवार दुसरा उभा करणार. शेवटी आम्हाला आमच्या नवाबभाईंना पण न्याय द्यायचा होता, पार्टीला त्यांच्या पाठीशी उभं राहायचं होतं, त्या पद्धतीनं आम्ही केलं. तिथं एक झालं आणि अजून 3-4 ठिकाणी झाले. हो बरोबर आहे. पण भुजबळांच्या म्हणजे समीर भुजबळांनी मुंबईच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणं आणि त्यांनी नाशिकमधून निवडणूक लढवण्याची भूमिका घेणं, यामुळे एकनाथ शिंदेंनी अनेक ठिकाणी अर्ज दाखल केले त्यांच्या समर्थकांचे. हा गुंतवडा एका सागर, उद्याच्याला तू कुणाचा पुतणे आहे आणि तू राजीनामा देऊनच निघून गेला, आता त्याला आम्ही काय करायचं? मग तुम्ही हाही विचार करा ना. गणेश नाईक साहेब एक जबाबदार नेते आहेत, भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्यांचा मुलगा स्वतःचा तिथं तिकीट मागितलेलं होतं. मंदाताईंना का बदलायचं म्हणून त्यांना तिकीट मिळालं नाही. त्यांनी भाजपचा राजीनामा दिलाय आणि त्या मंदाताईच्या तिथं उभे आहेत. वडील इकडं उभे आहेत, ते तिकडं उभे आहेत. अशी किती उदाहरणं दाखवू तुम्हाला. तुम्ही काय करता, माझं असलं की तेवढं सांगताय. अरे हे तर ताजं उदाहरण आहे. हो बरोबर मग आहे. ते तर पुतणे आहेत आणि ते अपक्ष उभे आहेत आणि त्यांनी आमचे पक्ष सोडलाय, राजीनामा दिला अध्यक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. मग ह्याच्यामुळेच राज्याचे मुख्यमंत्र्यांनी खरंच अजितदादांच्या विरोधात किंवा भाजपच्या विरोधात अनेक ठिकाणी मुद्दाम अर्ज ठेवलेत. ते तुम्ही मुख्यमंत्र्यांना जाऊन विचारा. कारण मला कसं सांगणार, मी काय मनकावडा आहे काय? मला ते म्हणले की आम्ही फोन करत होतो पण ते सापडले नाही, त्यामुळे अर्ज राहिलेत. दादा, एक जात आणि धर्म दोन्हीशी निगडीत प्रश्न आहे. बटेंगे तो कटेंगे एक घोषणा योगी आदित्यनाथ यांनी दिली, त्याचं एन्डोर्समेंट महाराष्ट्र भाजप करत आहे. 1. 2. जरांगे फॅक्टरचा लोकसभेला मोठा फटका बसलेला होता. यावेळी बरीच गणितं बदलली आणि पवार साहेबांनी सांगितलं की जी गणितं बदलली ती आमच्यासाठी फायदेशीर ठरतील. तुमचं असेसमेंट काय आहे या दोन्ही संदर्भात? आता आपण थोडंसं पेशन्स ठेवून 12 दिवस थांबू. मी काही ज्योतिषी नाही आहे, मला काही असेसमेंट करता येत नाही. मी केलेलं काम, मी आणलेल्या योजना, आम्ही सरकारच्या माध्यमातून दिलेला निधी आणि राज्याची केलेली कामं, ह्या बेसवर आम्ही मतं मागतोय. आम्हाला विश्वास आहे की लोक महायुतीला निवडून देतील आणि आमचं सरकार पुन्हा येईल. पण मुद्दा असा आहे की जरांगे फक्त महायुतीचेच उमेदवार पाडा म्हणतात आणि मग पवार साहेबांसारखे नेते त्याचं स्वागत करतायत की नाही, जरांगेंची जी भूमिका घेतात ती योग्य आहे. काय त्याबद्दल न बोललेलं बरं सागर. आता तुम्हाला सगळं माहिती आहे, माझ्या तोंडून कशाला वजवायला लावताय? पण यावेळेस तुम्हाला वाटत नाही की तेवढा इम्पॅक्ट होईल ॲज कम्पेअर लोकसभा? लोकसभेचे 6 विधानसभा मतदारसंघ असतात, इथं 1 विधानसभा मतदारसंघ असतो. त्याच्यामुळं त्यांनी मध्ये सांगितलं की बाबा मी तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून तुम्हाला काय करायचं ते करा. पुन्हा त्यांनी वेगळं स्टेटमेंट काढलं. आता त्यांचा अधिकार आहे तो की त्यांनी काय स्टेटमेंट काढावं. दादा, आम्ही असं ऐकत होतो की म्हणजे आता तुमच्या आमदारांच्या लिस्टमध्ये मुस्लिम कॅन्डिडेट हे आवर्जून सर्वाधिक आपण दिल्याचं दिसून येतं. जिशांच्या बाबतीत त्या मतदारसंघातनं काँग्रेस परत एकदा जिशांना घेऊ पाहत होतं अशी खूप राजकीय वर्तुळात चर्चा होती. खरंच असं होतं? सागर, मी स्पष्ट सांगतो, बरं झालं तू प्रश्न विचारला. मी सोशल इंजिनिअरिंग केलेलं आहे. मी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा आहे. काल होतो, आज आहे, उद्या राहणार आहे. हे माझं स्वतःचं भूमिका आहे. मला ज्या जागा मिळाल्या त्याच्यात 10% जास्त जागा मी मायनॉरिटीला दिल्या. 10% जास्त जागा असणाऱ्या जागेत मी शेड्यूल कास्टला दिल्या. मी म्हणजे आमच्या पक्षाने, मी सॉरी सारखं मी करतो, मी नाही, आम्ही सर्वांनी मिळून शेड्यूल ट्राईबच्या 10% जास्त जागा दिल्या. आम्ही ओबीसींच्या जागा चांगल्या दिल्या, आम्ही सर्वसाधारण जागा दिल्या. महिलांना पण बऱ्यापैकी प्रतिनिधित्व देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्हाला 10%ला पोचलो नाही, परंतु थोडंसं कमी पडलं, नाही तर ते पण आम्हाला करायचं होतं. याचा अर्थ आम्ही सोशल इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि माझी तीच भूमिका आहे की राज्यातल्या सगळ्या घटकाला बरोबर घेऊन गेलं तरच तुम्हाला सर्वांगीण विकास करता येतो, जातीय सलोखा ठेवता येतो, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न जास्त निर्माण होत नाही.
आणि सगळ्या घटकाला वाटतं की हा पक्ष माझाही विचार करतो. नाही, पण दिशांच्या बाबतीत जे विचारला प्रश्न मी, की काँग्रेस त्यांना परत घेऊ पाहत होतं. तर हे सागर, शेवटपर्यंत प्रत्येकजण आपापल्या परीनं काही ना काही करतच होते. तुम्ही काढा ना, प्रत्येकाने स्वतःच्या पक्षाची लोक बाजूला ठेवून इतर पक्षाची लोक घेऊन किती जणांनी उमेदवारी दिली. बीडमध्येच दिले तुतारी, अनेक ठिकाणी काँग्रेस. हे फॅक्ट आहे. दादा, शेवटचा प्रश्न. तुम्ही म्हणताय की महायुतीचं सरकार येणार, जर आलं तर मुख्यमंत्रीपद हे तीनही पक्षांना ठराविक काळासाठी विभागून दिलं जावं असा प्रस्ताव तुमच्याकडनं देण्यात येईल का? इथं काय पोरखेळ आहे? इथं काय खो खो आहे? पण राज्य आहे. दोन उपमुख्यमंत्रीपद जर होऊ शकतात तर मुख्यमंत्रीपद हे वाटून दिलं जाऊ शकत नाही. आम्ही त्याबद्दल काहीही सुतोवाच करणार नाही. नवीन आम्हाला हेड्याक करायचा नाही, नवीन चर्चेला उधाण आणायचं नाही, कार्यकर्त्यांच्यामध्ये समरवस्था निर्माण करायची नाही, मतदारांच्यामध्ये करायची नाही. आमचं एकमेव ध्येय महायुती सत्तेवर आली पाहिजे. त्याच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याच्या करता महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांनी प्रयत्न करायचा. आम्ही आमची भूमिका मतदारांना पटवून द्यायची, हे माझं काम चाललेलं आहे. स्ट्राईक रेट कुणाचा राहील पण चांगला? ते 23 तारखेला दुपारी 2 वाजता सांगतो. दुसरं की दादा, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे असतील किंवा काही दिवसांपूर्वी तटकरे साहेब पण म्हणत होते, काही ठिकाणी इतर नेते बोलतात की राजकारणात गेल्या काही कालावधीमध्ये काहीही कुठेही घडतं, कुणाबरोबर कुणी जातं. खरंच अजितदादा आणि परत एकदा NCP शरद पवार एकत्रित राहतील? आज आम्हाला युतीचं सरकार आणण्याचं एकमेव ध्येय आमच्या पुढं आहे. मी मगाशीच सांगितलं की नवीन काही त्याला उत्तर देऊन आणखीन काही म्हणजे महत्त्वाचं निवडणुकीचं लक्ष आणखीन वेगळं केंद्रित करायचं मला नाही. दादा, धन्यवाद. तुम्ही मुलाखतीसाठी वेळ दिलीत आणि तुमच्या निवडणुकीच्या कॅम्पेनसाठी तुम्हाला खूप खूप आमच्यातर्फे शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हालाही धन्यवाद.